नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे देवाची गाय. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे भरपूर गुरेढोरे होती. गाई, म्हशी, गायींची छोटी वासरे. तो शेतकरी सर्व आपली गुरे आणि शेजारची पाजाऱ्यांची सर्व गुरे राखायला शेतामध्ये घेऊन जात होता. जवळपास 40-50 गुरे मिळून रोज शेतात घेऊन जायचा आणि संध्याकाळी सर्व गुरे वापस घेऊन यायचा. असा त्याचा रोजचा नित्यक्रम होता. एके दिवशी सगळी गुरे घेऊन तो शेतावरती गेला. शेतामध्ये गुरे चरत होती. तो एका झाडाखाली सावलीला बसला होता. तेव्हा त्याला दूर डोंगरावरून एक पांढरी शुभ्र गाय येताना दिसली आणि ती याचे जिथे गुरे चरत होती तिथे आली आणि याच्या गुरांमध्येच मिसळून ती चरू लागली. दिवसभर चरली आणि रात्री त्या डोंगराकडे वापस निघून गेली. शेतकऱ्याला वाटले कुणाची तरी गाय चुकून आपल्या गुरामध्ये येऊन चरत आहे, त्यामुळे त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. असे करून ती गाय रोजच याच्या गुरामध्ये येऊन चरत होती. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, 1 महिना गेला. मग शेतकरी चिडला. रोज आपल्या गुरांमध्ये येऊन ही गाय चरते आहे. आज हिचा मालक आपण शोधूनच काढूया. मग त्याने एक दिवस आपल्या बायकोला घेऊन गुरे घेऊन शेतावरती गेला. ती पांढरी गाय आली आणि सगळ्यामध्ये चरू लागली. संध्याकाळ होताच सगळी गुरे घेऊन त्याने बायकोला गावात वापस पाठवून दिले आणि तो त्या पांढऱ्या गायीच्या मागे जाऊ लागला. गाय दूर डोंगरावरती चालत होती आणि त्याच्या मागे तो शेतकरी चालत होता. डोंगरानंतर डोंगरे, डोंगरानंतर डोंगरे असे पार करत होती आणि त्याच्या मागे शेतकरी जात होता. असे करून गाय पुढे आणि शेतकरी मागे खूप दूरवरती गेले. चालून चालून शेतकरी खूप थकला होता. अर्धी रात्र झाली होती. तरी त्या शेतकऱ्याने निश्चयच केला होता की हिचा मालक आज शोधून काढायचाच. चालून चालून शेवटी गाय एका गुहेजवळ जाऊन थांबली. शेतकरी त्या गुहेत गेला आणि बघितलं तर काय, एक साधू तिथे तपश्चर्या करीत बसले होते. शेतकरी त्या साधवाजवळ जाऊन बसले. त्याची तपश्चर्या होण्याची वाट पाहत बसला होता. तपश्चर्या झाल्यानंतर त्या ऋषीने डोळे उघडले तर त्याच्यासमोर ते शेतकरी बसला होता. त्याने विचारले, तू कसा काय इथे आलास? शेतकऱ्याने सांगितले, तुमची गाय रोज माझ्या गुरांमध्ये येते आणि चरून जाते. असे 1 महिना तिने माझ्या शेतातला चारा खाल्ला आहे आणि त्याचे पैसे तुम्ही मला द्यावेत आणि उद्यापासून या गायीचे येणे माझ्याकडे बंद करावे. ऋषी म्हणाले, ठीक आहे, परंतु माझ्याकडे काही पैसे नाहीत. तू त्या कोपऱ्यातले कोळसे घेऊन जा. शेतकरी म्हणाला, कोळसे तर माझ्या घरी खूप आहेत. मी तुमचे कोळसे नेऊन काय करणार? तेव्हा ऋषी म्हणाले, तू घेऊन जा. घरी गेल्यानंतर त्याची किंमत तुला कळेल. ठीक आहे म्हटला. शेतकऱ्याने कोपऱ्यात जाऊन पाहिलं तर कोळशाचा खूप मोठा ढीग लागला होता. पण शेतकऱ्याला वाटले, आपल्या घरी भरपूर कोळसे आहेत. हे ओझं आपल्या घरी एवढ्या लांब कशाला नेत बसायचं? म्हणून त्याने एक गाठोडं भरून कोळसे घेतले आणि वापस निघाला. चालत चालत यायला त्याला सकाळ झाली. घरी येऊन बायकोला म्हणाला, त्यांनी मला कोळसे दिले आहेत. बायको म्हणाली, कशाला आणलेत हे कोळसे? आपल्याकडे काही कमी आहेत का? त्यांना पैसे मागायचे. शेतकरी म्हटला, मी पैसे मागितले परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्याने त्या गाठोड्यातील सगळे कोळसे खाली ओतले. ओतल्यानंतर दोघे नवरा बायको आश्चर्यचकित झाले, कारण त्या कोळसे सगळे सोन्याचे झालेले होते. दोघांनाही खूप आनंद झाला. मग शेतकरी आणि त्याची बायको म्हणाले, आपण आज पण जाऊया आणि खूप सारे कोळसे त्यांच्याकडून घेऊन येऊया. म्हणून दोघेजणे चालत 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 त्या गुहेकडे निघाले. गुहा खूप दूरवर होती. चालून चालून खूप थकले
आणि त्या गुहेजवळ पोचले तर काय, तिथे कोणीच नाही. गाय पण नाही आणि ऋषी पण नाही आणि कोळशे पण नाही. मग ते दोघे निराश होऊन आपल्या घरी परतले. मग ती बायको शेतकऱ्याला म्हणाली, ती काही साधीसुधी गाय नव्हती, ती तर देवाची गाय होती. आपल्याला समजले नाही. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.